नमस्कार मित्रांनो, आपल्या डिजिटल मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। वोटर आय डी करेक्शन म्हणजेच तुमच्या मतदान कार्डची दुरुस्ती ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता येते। त्यासाठी नवीन ॲप आलेला आहे। त्या ॲपमधून मतदान कार्डची दुरुस्ती तुम्ही करू शकता आणि ती कशी करायची या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव दुरुस्ती आणि जन्मतारीख दुरुस्ती किंवा पत्ता दुरुस्ती किंवा मोबाईल अपडेट करायचा असेल, फोटो अपडेट करायचा असेल, सगळंच काय तुम्ही करू शकता। त्यासाठी व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचे आहे। प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे ECINT करायचं आहे। ECINT केल्यानंतर हे NT ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। हे नवीन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काही परमिशन मागितली जाईल, तर या अलाव करायचा आहे। तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। आपल्याला कट करायचा आहे आणि इथे भरपूर सर्व्हिसेस दिसतील। वोटर रजिस्टर फॉर्म, ट्रॅक ॲप्लिकेशन, वोटर आय डी कार्ड कंप्लीट, नेम असेल तर डाय, वोटर आय डी कनेक्ट विथ इलेक्शन ऑफ ऑल, दिव्यांग मटेरियल, सगळे ॲप्लिकेशन दिसतील। यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म। हा जो पहिला बॉक्स आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे भरपूर असे ऑप्शन दिसतील, ज्यामध्ये फॉर्म 6, फॉर्म 7 असेल, फॉर्म 8 असेल। येथे भरपूर तुम्हाला फॉर्म दिसतील। यामध्ये आपल्याला फॉर्म 8 जो आहे करेक्शन ऑफ एंट्रीज, जो येथे खाली दिसेल पहा, फॉर्म 8 करेक्शन ऑफ एंट्रीज। तर येथे आपल्याला या फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे विचारेल की तुमचं अगोदर जर अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईलवर नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करून तुम्ही येथे लॉग इन करू शकता। पण तुमचं जर यावरती अकाउंट नसेल तर तुम्हाला न्यू यूजर हे जे काही बटन आहे, ॲप्लिकेशन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे मोबाईल नंबर टाकून तुमचं नाव टाकून अकाउंट उघडून घ्यायचं आहे। तर तुमचं अकाउंट नाही असं समजतो। मोबाईल जर नंबर टाकतो, सेंड OTP वरती क्लिक करतो, त्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर OTP विचारला जाईल, जो मोबाईलवरती आला आहे तो येथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। जर तुम्ही सबमिट कराल तर यूजर क्रिएट दाखवेल, म्हणजेच तुमचं अकाउंट येथे उघडलेलं आहे। आता आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर सिंपल लॉग इनसाठी मोबाईल नंबर टाका, खाली तुम्हाला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईलवरती OTP येईल, तो OTP येथे टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा तुम्हाला इंटरफेस दिसेल। तर येथे जो पहिला बॉक्स आहे त्या वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपण येथे येणार आहोत। येथे आपल्याला जो काही फॉर्म 8 करेक्शन ऑफ एंट्रीज, मायग्रेशन करेक्शन, वोटर आय डी पिक जो पहिलेला आहे फॉर्म नंबर 8, त्याच ॲप्लिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही क्लिक कराल तर त्यानंतर तुम्हाला येथे लेटेस्ट स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डू यू हॅव ऑलरेडी हॅव वोटर आय डी, तर आपल्याला येस हाय हॅव वोटर आय डी या बटनावरती क्लिक करून नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही मतदान कार्ड नंबर आहे, म्हणजे पिक नंबर आहे, तुमच्या मतदान कार्डवरती असेल, तो मतदान कार्डचा नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे। आणि त्यानंतर सिलेक्ट स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून तुम्हाला फेच डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। तरीही हा फाउंड दिसेल, रेकॉर्ड असं येईल। त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसेस बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही प्रोसेस बटनावरती क्लिक कराल तर तुमचा येथे नाव असेल, एज असेल, जेंडर असेल, सगळी माहिती तुमच्या मतदान यादीमध्ये तुमचं नाव कसं आहे ते येथे दाखवल जाईल। तर ही माहिती आपली बरोबर आहे का चेक करा आणि यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे ते आपल्याला
पुढे करायचे आहे, ज्यामध्ये खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे आता जे काही तुमचं नाव असेल ते आता दाखवेल जाईल खाली याचं. आणि येथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. या पहिल्या पेजवरती आपल्याला आधार नंबर, मोबाईल नंबर कंपल्सरी टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला येथे भरपूर ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला फक्त दुसरा पर्याय निवडायचा आहे, तो म्हणजे करेक्शन ऑफ एंट्रीज इन ॲक्सिस्टिंग इलेक्ट्रिक रोल, जो 2 नंबरचा पर्याय आहे. करेक्शन ऑफ एंट्रीचं त्यावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय दुरुस्त करायचं आहे, करेक्शन करायचं आहे, नाव करायचं आहे, जेंडर करायचं आहे, डेट ऑफ बर्थ करायचे आहे, रिलेशन टाईप करायचं आहे का, रिलेटिव्ह नेम करायचा आहे का, ॲड्रेस करायचा आहे का, मोबाईल नंबर करायचा आहे का, फोटो वापरायचा आहे. असे भरपूर ऑप्शन दिसतील. जे काही तुम्हाला करेक्शन करायचं आहे तेथे तुम्ही दुरुस्ती करायची आहे, त्यावरती तुम्हाला टिक करायचे आहे. समजा तुमचं नाव चुकलं असेल, डेट ऑफ बर्थ चुकले असेल, जे काही चुकलं असेल, काही दुरुस्ती करायची आहे त्यावरती तुम्हाला टिक करायचे आहे लागेल, तर त्या बॉक्सवरती तुम्ही टिक करू शकता. आणि खाली तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. जे काही बदलायचे आहे ते तुम्ही ते बदलू शकता. परंतु आता मी पहा जास्त एंट्रीज केल्या तर 4 म्हणजे यापैकी तुम्ही 4च फक्त ऑप्शन सिलेक्ट करू शकता. एकदा एका टाईममध्ये तुम्ही फक्त 4 अपडेट करू शकता. यातले जे 4 ऑप्शन फक्त मी 4च घेतो. समजा नेम घेतलं आणि ॲड्रेस एक घेतलं, मोबाईल नंबर घेतला, फोटो घेतला, रिलेटिव्ह नेम घेतला आणि त्यानंतर नेक्स्ट केला, तर 4 पर्याय तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता. आता नाव, आता जे काही नाव बदलायचं, समजा तुमचे नाव सिलेक्ट केलं तर ते नाव आहे ते नाव येथे टाका मराठीमध्ये, येथे ऑटोमॅटिकली येईल. आडनाव टाका, त्यानंतर सरनेम ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येईल. त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह, समजा रिलेटिव्हवर तुम्ही जर दुरुस्ती करणार, जी काही दुरुस्तीची माहिती तुम्ही येथे टिक केली आहे त्यानुसार तुम्हाला जे काही नाव आहे ते टाकायचं आहे. जे काही माहिती आहे ती येथे भरायची आहे. समजा मी आता नाव बदलतोय, तर मला येथे पुरावा मागितला आहे, तर मी येथे क्लिक हिअर टू अपलोडवरती क्लिक करून ते आधार कार्ड मी येथे अपलोड करू शकतो. किंवा रिलेटिव्ह नाव असेल तर जन्मतारखेचा पुरावा असेल, ते काही असेल, मी तुम्ही येथे गॅलरीमधून किंवा फोटो काढून अपलोड करू शकता. मी येथे आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. समजा ॲड्रेस बदलायचा तुम्ही रिक्वेस्ट टाकतात असाल तर एंट्रीज नंबर, हाऊस नंबर विचारा जाईल. मराठीमध्ये ऑटोमॅटिकली एरिया कुठला आहे, गावचं नाव काय आहे, पोस्ट ऑफिस कुठलं आहे, ऑटोमॅटिकली एरिया कुठला आहे, गावचं नाव कुठलं आहे, सगळी माहिती येईल. म्हणजे सगळी माहिती येणार नाही, येथे तुम्हाला टाकायची आहे. जी माहिती तुम्हाला दुरुस्ती करायची आहे अशी माहिती तुम्हाला सगळी भरायची आहे. पोस्ट ऑफिस असेल, पिनकोड असेल, समजा ॲड्रेस बदलायचा तर ही माहिती तुम्हाला विचारली जाईल. तर सगळी माहिती तालुका असेल, पिनकोड असेल अशी टाकून जे काही करेक्शन करणार आहे. समजा मी आता ॲड्रेस करतोय, नाव करतोय, रिलेटेड नेम करतोय, तर मला ही माहिती विचारली सगळी माहिती तुम्हाला बरोबर टाकायची आहे. बरोबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली ज्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एक ॲड्रेस प्रूफ विचारलेला. समजा जे काही तुम्ही डॉक्युमेंट टाकणार आहे, समजा मी ॲड्रेस प्रूफ का टाकतो येथे, तर येथे आपल्याला ॲड्रेस बदलायचा आहे, तर मी येथे ॲड्रेस प्रूफमध्ये मला यापैकी एक कोणतेही डॉक्युमेंट मी देऊ शकतो. मी येथे आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि आधार कार्ड अपलोड करतो. तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही येथे अपलोड करू शकता. जे काही दुरुस्ती करणार आहे त्याचा पुरावा तुम्हाला मागितला जाईल. त्यानंतर येथे विचारलेले डॉक्युमेंट्स, तर क्लिक हिअरवरती अपलोड करून गॅलरीमधून तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. तर येथे मी अपलोड केलेला. त्यानंतर अपलोड पिक्चर. आता समजा फोटो बदलत असाल तर तुम्हाला फोटोसुद्धा अपलोड करायचा, पासपोर्ट साईज आकारचा. तर फोटो बदलत असताना तर इथून अपलोड करून तुम्हाला खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. जी काही माहिती आहे ती व्यवस्थित भरून नेक्स्ट केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल. ते नाव पूर्ण टाकायचं आहे. तुमच्या जे काही गावचं नाव आहे
येथे प्लेसमध्ये टाकायचं आहे नाव आणि गाव वाचा. नाव वाचून टाकून कन्फर्म करायचं आहे, म्हणजेच नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर जी काही माहिती आहे ती अगोदर यादीमध्ये जी माहिती होती ती दाखवली जाईल आणि तुम्ही काय बदल करणार आहात ती सगळी माहिती येथे दाखवली जाईल. तुम्ही माहिती आता भरलेली आहे ती माहिती दाखवली जाईल. त्यानंतर डॉक्युमेंटसुद्धा दाखवले जाईल. काय टाकलेलं त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं काम झालेलं आहे. आपल्याला एक रेफरन्स ID आलेला आहे. तो आपला फॉर्म भरून झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा हा रेफरन्स ID कॉपी करून ठेवा. आपल्याला पुढे लागणार आहे, महत्त्वाचं आहे. आता आपल्याला फॉर्म भरून झाला आहे. पुन्हा येथे यायचं आहे आणि ट्रॅक युअर ॲप्लिकेशन हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. जो काही रेफरन्स ID भेटला होतो तो येथे टाकायचा आहे आणि ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. 10 ते 15 दिवसानंतर सुद्धा तुम्ही हे करा. तुमचं एक करेक्शन जे काही ते झालेलं दिसेल. आता मी टाकलेलं आहे तर सबमिटेड दाखवते. त्यानंतर BO अपॉइंटमेंट होईल. त्यानंतर BO तुमचे डॉक्युमेंट चेक करेल. ते ऑनलाईन सगळं करणार आणि त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट सगळे बरोबर असेल तर हे ॲक्सेप्ट दाखवलं जाईल. एक्सपेक्टला ग्रीन ग्ले सिग्नल येईल, लक्षात ठेवा. आणि फील्ड व्हेरीफाईड होईल, लक्षात ठेवा. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा, व्यवस्थित माहिती भरा. जी माहिती पाहिजे ती, जी दुरुस्ती करायची आहे ती. त्यानंतर तुमचं हे मतदान कार्ड जेव्हा एक्सपेक्ट होईल तेव्हा तुम्हाला डाउनलोड करता येईल.